पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घन गंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणो महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। आता महेश अण्णांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर पुन्हा मला सांगण्याचं काही कारण नाही, पण आमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी आणि महेश अण्णा आम्ही चर्चा करतो, विषय ठरवतो. चर्चेपेक्षा सुद्धा महेश अण्णा सांगतात आणि मी तो विषय बोलते. त्यांनी हा विषय सद्यस्थितीमध्ये उपनिषदांचं महत्व हे घेण्याचं कारण असं झालं. ते म्हणाले एका कार्यक्रमामध्ये उपनिषदावरचं मी पारंपरिक पद्धतीने व्याख्यान ऐकलं आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जो प्रश्न आला की ठीक आहे उपनिषदांचं तत्वज्ञान आम्हाला मिळालं, पण ते पूर्वी ठीक होतं त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये. आज त्याचा काय सद्य परिस्थितीमध्ये उपयोग आहे किंवा संदर्भ आहे, त्या दृष्टीने आपण आपला विषय मांडावा. सद्य परिस्थिती आणि उपनिषद या दोन्हीचा विचार आपण एकत्रितरित्या करूया. कारण सद्य परिस्थिती म्हणजे आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत. जसं आपण म्हणतो की काळ बदलला, काळ कधीच बदलत नसतो. आपल्या स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे कालम काल कलातीतम कलिताशेषम कलिदोषज्ञ कालत्रयगती हेतुर प्रणमत गोविंदम परमानंदम. गोविंदच जर काल आहे तर काल कसा बदलेल? काल शाश्वतच आहे आणि त्यामुळे कालाचं स्वरूप जर शाश्वत आहे तर बदलतं काय? आपा म्हणतात तसं, अहो गाडी चुकली, गाडी चुकलेली नसते, आम्ही वेळेवर गेलेलो नसतो. तसं आहे, काळ बदलत नाही, बदलतं ते संदर्भ, जीवन जगण्याची पद्धती, घडणाऱ्या घटना आणि समाज. आणि त्यामुळे या सर्वांचा विचार करता आपल्याला विषयाला सुरुवात करताना एक स्मरण करून पुढे जावं असं वाटतं की ज्या वर्षात म्हणजे 24 सालामध्ये आपण हा उपक्रम घेतला आहे त्याला रामवर्ष असं म्हटलेलं आहे. आणि ह्या वर्षभरामध्ये काही ना काहीतरी चांगले उपक्रम चालवावेत. सुदैवाने हा योगायोग म्हणा किंवा आपला काही पुण्याचा भाग म्हणा की सगळं काही जुळून ह्याच रामजन्माच्या सोहळ्यामध्ये जर एखादा कार्यक्रम घेतला असता तर तो कदाचित वेगळा ठरला असता. पण आता या अयोध्या भूमीमध्ये तो सोहळा जो संपन्न होणार आहे त्याचं स्वागत करतो आहोत असं वाटतं आहे मला. आणि त्यात आणखीन एक गोष्ट माझ्या मनात आली की या काळात दिवाळी साजरी करावी असं म्हटलंय. ही दुसरी दिवाळी आहे आणि दिवाळीसारखा जल्लोष या काळात होईल असं म्हटलंय. वास्तविक पाहता नेहमीची येणारी दिवाळी सण रूपाने येते. आपल्याला माहिती आहे सण म्हणजे पकडलेला क्षण, मूळ शब्द क्षण आहे आणि तो क्षण, तो इतिहास त्या दिवशी स्मरावा म्हणून तो सण होतो. तो नेहमीप्रमाणे आम्ही स्मरण करतो की नरकासुराचा वध झाला. कधीही या सर्व अशा घडणाऱ्या ज्या प्रतिकूल घटना आहेत त्या सगळ्या घटनांचा नाश व्हावा या निमित्ताने आम्ही स्मरण करून त्याकरता आमची सदिच्छा आम्ही प्रकट करावी. आता यावेळी मात्र हा 22 तारखेचा सोहळा जो आहे प्रतिष्ठापनेचा, त्याला त्यांनी दिवाळी असं म्हटलंय. आणि त्यामुळे माझ्या मनात एवढंच आलं की एका वर्षात जेव्हा 2 घटना घडतात त्यावेळी 2 दिवाळी जेव्हा आली आहे तेव्हा ती जी दिवाळी अधिकातली दिवाळी म्हणावी, ही येणारी दिवाळी निज दिवाळी म्हणावी. कारण ती
नेहमी अधिक मास आधी येतो आणि निज मास नंतर येतो. असो, परंतु हा जो आनंद आहे, हा आनंद लुटताना किंवा या संदर्भात मला दादांची आणि आप्पांची खूप आठवण होते. कारण दादांनी त्यांच्या काव्यात लिहिलं आहे की म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामधल्या शाहिरांना मोठं भाग्य लाभलं होतं. त्यावेळी वीरांचं वर्णन करणं किंवा त्यांचे पवाडे गाणं शाहीर गात होता. आज म्हणाले स्वातंत्र्योत्तर काळात परिस्थिती अशी आली आहे की आज मात्र आजचा शाहीर या सगळ्या आनंदाला मुकला आहे. कारण असा समाजच आमच्याकडे नेतृत्व देणारा समाज निर्माण होत नाही किंवा नेते निर्माण होत नाहीत. कारण काही असो, त्याच्यावर जास्त चर्चा करायची असं नाही. परंतु समाज आणि नेतृत्व ह्या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये मात्र जो निराशा त्यांच्या पदरी आली, ती माझ्या अंतःकरणाला थोडी हुरहुर लावून जाते. एवढी गोष्ट खरी. असो, यांचं दोघांचं स्मरण करून आपण आपल्या विषयाकडे वळूया. विषय असा आहे सद्य परिस्थिती आणि त्याबरोबर उपनिषदांचा त्या वर्तमान काळामध्ये असणारा संबंध किंवा उपयोग किंवा त्या संदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल असा जो एक मुक्त चिंतनाचा विषय आहे. त्यात एक गोष्ट निश्चित आहे की हा सनातन धर्म जो आहे तो नित्य नूतन आहे. त्यामध्ये असणारा जो धर्माचा भाग म्हणजे आचार धर्माचा भाग आहे, रूढींचा भाग आहे, तोही नित्य नूतन आहे. काळ बदलत जातो आणि आपल्याला माहिती आहे की सद्य परिस्थिती तरी आपण का म्हणतो. कारण असं आहे, जीवनामध्ये आपण पाहत गेलो तर आपल्याही आयुष्यामध्ये अशा ज्या बदलणाऱ्या स्वरूपाचं जे समाजाचं चित्र दिसतं, कधी समाज हा उपभोक्तावादाकडे झुकलेला असतो तर कधी समाज हा अध्यात्माकडे झुकलेला असतो. म्हणजे कधी मटेरियलिझम तर कधी स्पिरिच्युअलिझम यांचा प्रभाव असतो. या दोन्हीच्याही वेगवेगळ्या प्रभावामध्ये या समाजामधला आचार धर्म बदलतो, विचार बदलतो, समाजाची भूमिका बदलते. आणि जेव्हा दोन्ही पालट होत असतात, 5-50 वर्ष अशी जातात, 5-50 वर्ष अशी जातात, पण त्याच्यामधून जे आचार धर्माला एक वळण लागतं. एक वेगवेगळी वळणं घेत आचार धर्म पुढे जातो, परंतु तो नित्य नूतन असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हटलं आहे, तत्वज्ञानही तसंच नित्य नूतन असतं की देवी जसं तुझं सौंदर्य नित्य नूतन आहे. कारण प्रकृती प्रतिक्षणी बदलत आपलं सौंदर्य आमच्या पुढे प्रकट करत असते, तसंच तत्वज्ञानही प्रतिक्षणी आचार धर्म बदलत जातो आणि त्याच्याबरोबर तत्वज्ञान जाणून घेण्याचे जे आयाम आहेत ते बदलत जातात. आणि त्यामुळे जे म्हटलं जातं की आता काय हो, उपनिषद काळात ठीक होतं, आजच्या काळात या तत्वज्ञानाचा काय उपयोग, वास्तविक असं नाही. आपण आत्ताचा काळ म्हटला तर आत्ताचा काळ कशाला म्हणायचा हा एक पहिला विचार करू. नंतर उपनिषद म्हणजे काय त्याची थोडीशी प्रस्तावना कदाचित पुढच्या भागामध्ये घेऊ. आणि आज आता तरी सद्यस्थिती आम्ही कशी येऊ, कशाला सद्यस्थिती म्हटलं आणि कसे सद्यस्थितीपर्यंत येऊन पोहोचलो, आमच्या सनातन धर्माने व्याख्या केली. या व्याख्येमध्येच असं म्हटलेलं आहे की श्रुती स्मृती पुराणोक्त हा धर्म आहे. आता श्रुतीचा धर्म कोणता धर्म आहे? श्रुतीच्या अनुसरून किंवा त्याचा मागोवा घेत जो धर्म आचरला जातो, अवघड आहे. पूर्ण वेदांचं अध्ययन करत राहणं, वेद मंत्रांशी जोडलेलं राहणं, वेद मंत्रांच्या मधूनच आपलं जीवन पुढे नेणं, व्यवहाराच्या पातळीवर आयाचित वृत्तीने राहणं, श्रौत कर्म म्हणजे यज्ञादी करणं, ती करण्याची श्रौत मार्गामध्ये पद्धती अगदी वेगळी आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की श्रौत कर्म अवघड, श्रौत धर्म अवघड, श्रौत आचरण अवघड, पण तरी सुद्धा त्या मार्गाने जाणारे लोक आहेत आणि संख्या कमी असेल पण आहे. त्यामुळे एक जो भाग आहे तो श्रौत धर्माचा कर्माचा आहे. ही श्रौत धर्माने किंवा वेदांच्या आधाराने आमचं जे कर्म आहे ते करणं अवघड आहे, माहिती आहे. आपण जे म्हणतो ना, हा सनातन धर्म बुरसटलेला नाही, हा पुरातन होत नाही, हा नित्य नूतन आहे म्हणण्याचं कारण काय? कारण तो इतक्या गोष्टींचा समावेश त्यांनी आपल्या ठिकाणी करून घेतलेला आहे. माहिती आहे की या पद्धतीचं आचरण करणं अवघड आहे.
त्यामुळे मग ज्याला हे आचरण जमत नाही किंवा हे करू शकत नाही आणि नाहीच करू शकणार, बहुसंख्य समाज नाही करू शकणार, मग त्याच्याकरता एक पायरी उतरली आणि मग त्याला काय म्हटलं, त्याला स्मार्त धर्म म्हणजे श्रुती स्मृती, त्याकरता स्मृती आल्या. स्मृती नाव का आलं बरं? त्याचं कारण असं की ऋषी मुनी श्रेष्ठ असे विचारवंत अधिकारी पुरुष एकत्र आले आणि त्यांनी श्रौतामधून स्मार्तामध्ये येताना, स्मृतीमध्ये येताना काय स्वरूप असावं, काय प्रकाराने मनुष्याचा दैनंदिन आहार विहार विचार आणि त्याचबरोबर तत्वज्ञान हे सगळं जीवनामध्ये कसं अंगीकारलं जावं, या सगळ्याच्या करता एक ढाचा बनवला आणि त्याला आर्यांची दैनिक जी स्थिती आहे त्याला दिनचर्या म्हणतो, की आर्यांची दिनचर्या त्यांनी निर्माण केली आणि आपल्याला तो आचार धर्म सांगितला. ठीक आहे, श्रौताचा विचार सामान्य नाही करू शकत, पण त्यातला काही वर्ग स्मार्ताचा विचार करतो, म्हणून तो स्मार्त कर्म म्हणजे स्मृतींना मान्य असलेले त्यांनी घालून दिलेले विधिनिषेध श्रौतामध्ये विधिनिषेध घालून द्यावेच लागत नाहीत. कारण श्रौत कर्म जे आहे ते केवळ श्रुतीवर. एक साधं उदाहरण आपल्याला द्यायचं तर श्रुती हेच माझं जीवन आहे, श्रुती करता जगणं हेच माझं जीवन आहे. राजराजेश्वर शास्त्रींच्या जीवनामधला एक प्रसंग आपल्याला सांगायचा तर आपल्या एका विद्यार्थ्याबरोबर ते प्रवास करत होते. प्रवासामध्ये त्यांची मुद्राम लहान झालेली दिसली. त्या मुलाला वाटलं काय झालं बरं माझे गुरुजी असे चेहरा खराब, काय झालं गुरुजी म्हणा. नाही नाही म्हणाले, काही नाही काही नाही. तरी तो फारच खोदून खोदून विचारायला लागल्यावर गुरुजींनी सांगितलं की अरे मला थोडं मळमळत आहे. तर म्हणाले तुम्हाला सुपारी देऊ, काही आणखीन खायला देऊ? नको, जे खायला मिळेल त्यांच्यात लवंग बडीशेप काय एवढंच, ते काय बाहेर खाणार आहे, नको म्हणाले, यातलं काही नको. म्हणाले खडीसाखर असती तर खाल्ली असती मी, असं असं म्हणाले. आणि मग तो तोच लागला शोधायला इकडे तिकडे त्यांच्याकरता खडीसाखर. तर ते म्हणाले किती हालचाल करतोय, सारे गप्प बस. आणि त्यांना ते पटलं नाही, तो इकडे तिकडे करतोय. थोड्या वेळाने गुरुजींचा चेहरा अगदी प्रफुल्लित झाला. तो म्हटलं गुरुजी तुम्हाला बरं वाटलं का? हो म्हणाले, काय करू, तू इतका चिंताग्रस्त होऊन लोकांना हैराण करायला लागलास, मी मधुमंत्राचं स्मरण केलं आणि माझ्या मुखामध्ये मधुरस जेव्हा आला माझी बळमळ थांबली. म्हणजे जो श्रौताचार करतो तो श्रुती मंत्रांच्या पलीकडे कुठेही जात नाही, त्याला काहीही पाहिजे तो त्याला मागतच नाही, तो श्रुतीला मागतच नाही, तो वेदमंत्रांना मागतच नाही. आपलं जीवन जे जगतो ते फक्त व्यवहारातलं जीवन म्हणा तर केवळ अयाचित वृत्तीने जगतो. त्याची जी परिसीमा आहे ती आपण समजूच शकत नाही आणि त्या पद्धतीने जगणारी जी मंडळी आहेत त्यांची आपण कल्पनाच करू शकत नाही. असो, म्हणून हा जो स्मार्त धर्म आहे त्या स्मार्त धर्माला निर्माण केलं, एक चांगला ढाचा बनवून दिला, चार चांगल्या निग्रही किंवा स्वतःच्या ठिकाणी एक धर्माने आचरण करण्याचा दृढ निश्चय ज्याच्याकडे आहे अशा लोकांच्या करता तो मार्ग मिळाला. अनेक लोक त्या मार्गाने जात असत. कारण या भारतामध्ये आजच्या स्थितीवरनं आपण पूर्वीच्या लोकांची आणि आचार धर्माची कल्पना नाही करू शकत. ती मंडळी हा धर्म पालन करत होती, पण त्याचबरोबर समाजामध्ये सगळं असतं. तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं पैस मांडले दुकान, ते कुणाकरता आहे? उत्तम मध्यम कनिष्ठाचे. सगळे लोक, सगळ्या जाती, सगळे विचार, सगळी प्रवृत्ती हे सगळं एका वेळी समाजामध्ये असतं आणि त्यामुळे ज्या समाजाला ह्या दोघांचा अवलंब नाही करता येत त्याच्याकरता पुराणोक्त धर्म सांगितला आणि पुराणांच्या आधाराने माणसांनी आपला जीवनाचा आचार ठरवावा आणि आपलं जीवन सुखी जगावं. कुणाच्या वरतीही सक्ती लादणं, अमुक एक गोष्ट अग्रहानी करून घेणं किंवा कशीही सोडून देणं मुळीच नाही. सगळ्याच्या मागे एक निश्चित तर्क आहे, सुसंगत तर्क आहे, त्याच्या मागे एक निश्चित विज्ञान आहे आणि केवळ मानवाचं कल्याण आहे. या तीन प्रकारांनी जेव्हा जीवन जगलं जातं किंवा हे तीनही प्रकार सर्व काळ असतात. श्रुती धर्म कोणत्या काळात आला? जे सत्ययुग होतं त्या सत्ययुगामध्ये लोक श्रुती धर्माचंच आचरण
कृतयुगामध्ये म्हणजे म्हणजे न राज्यो न राजा न दंड्यो न च दंडिका धर्मे नैव प्रजा सर्व रक्षन्ति स्म परस्परम. जे न राज्यम न राजासी, ना राज्य होतं ना राजा होता, ना अनुशासक होता ना अनुशासना करता कोणी होतं. याचबरोबर हा जो समाज आहे तो कसा जगत होता, धर्मे नैव प्रजा सर्व, ही सर्व प्रजा ही धर्माचं आचरण करून रक्षन्ति स्म परस्परम, एकमेकांचं रक्षण करत होते. आणि त्यामुळे फक्त त्यावेळी प्रमाण काय होतं, माझी वाणी, मी जे बोलतो आहे ते सत्यच आहे, ते त्रिकालाबाधित सत्य आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार. बोललो ते बोललो, जो शब्द दिला तो दिला, तो कधी बदलणार नाही. सत्ययुग हळूहळू पुढे चाललं, मनुष्याच्या प्रवृत्ती हळूहळू बदलायला लागली आणि जशी प्रवृत्ती बदलायला लागली तसा तो थोडा थोडा खाली उतरत चालला. आणि मग त्याच्या वर्तनामध्ये सत्ययुगातली स्थिती राहिली नाही, ती स्थिती बदलत गेली. समाज इतका पुढे बदलत गेला की त्यावेळी यज्ञीय संस्था त्यांना अडचण यायला लागली, ऋषीमुनींचे मृत्यू घडवून आणले गेले, राक्षसी प्रवृत्ती परिसीमेला जाऊन पोहोचली आणि आता समाज टिकू शकत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपल्याला माहिती आहे अवतार संकल्पना, भगवंतांनी अवतार घेतला आणि प्रभू रामचंद्रांच्या रूपाने भगवंत या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाले आणि त्यांनी या सर्व गोष्टींचा नाश केला. पुन्हा हा समाज आहे तो एका पातळीवरती वरती आणून ठेवला. रामराज्य या संपूर्ण जगाला पडलेलं एक स्वप्न आहे. कम्युनिस्ट देशामध्ये सुद्धा ते हेच स्वप्न जगतात. आमच्या देशात आम्ही जगू त्या तर काही नवलच नाही. रामायण काळामध्ये लोकांच्या वरती विधी निषेधाचा विचार आला, लोकांच्या ठिकाणी पापपुण्याचा विचार आला, हे करावं हे करू नये, हे कर्मकांड आलं. पहिल्यांदा कर्मकांडाची गरजच नव्हती. त्यावेळी जे श्रुतींनी सांगितलंय तसे यज्ञ यागवायचे, लोक राहायचे. या जो काळ आला त्रेतायुगाचा, त्या युगात असे चमत्कारिक लोक निर्माण होत आले. मग ऋषी मंडळ निर्माण झालं. ते ऋषी मंडळ राजांच्या वरती नियंत्रण ठेवू लागलं. राजा दशरथ जेव्हा राज्यारूढ झाला त्यावेळी सुद्धा ऋषी मंडळ उभं राहिलं. राजा म्हणतो, जेव्हा तो राजा जे सिंहासन ग्रहण करतो किंवा राजमुद्रा त्याची त्या ठिकाणी कार्यरत होते आणि तो अधिकारी बनतो त्या राजमुद्रेचा, त्यावेळी तो म्हणतो अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी, ही राजमुद्रा माझ्यावरती काही काम करू शकत नाही, ती माझी आहे. त्याच्यानंतर ऋषी मंडळ उभं राहतं. ते म्हणतो धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी, नाही कसं म्हणतोस, तुझ्यावर धर्माचा अंकुश आहे. आणि त्यामुळे हा जो धर्माचा अंकुश आहे हा ऋषीजनांचा आहे. रामायणाचा काळ आला म्हणजे रामकाळ म्हणजे त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये माणसाचा आचार धर्म बिघडला. आता राजा उत्तम आहे. प्रभू रामचंद्र आदर्श राजा आहे. कारण समाजाला आता अनुशासनाची जरूरत पडली. समाजामध्ये आता अयोध्या राज्य निर्माण झालं, मर्यादा आली, मर्यादेमध्ये राजा राज्य करू लागला आणि लोक आपला व्यवहार आहे तो थोडासा मनपूतम समाचारित असा जेव्हा येऊ लागला, होऊ लागला, त्यावेळी त्यांना विधिनिषेध आणि पापपुण्य या संकल्पना अधिक दृढतर सांगाव्या लागल्या. आणि म्हणून वसिष्ठांच्या सारख्या ऋषींनी आणि त्यावेळेच्या ऋषी मंडळांनी एक आचार धर्म दिला. आपल्याला खूप आनंद वाटेल की आपल्याकडे एकच गोष्ट किंवा उदाहरण सांगते आपल्याला, की आपल्याकडे लग्नामध्ये जो सगळा विधी आहे किंवा जो वैदिक पद्धतीने आपला यज्ञीय कर्मकांडानी म्हणजे होमादी करून हा जो विवाह संपन्न होतो, या विवाहाची संपूर्ण पद्धती ही वसिष्ठांनी बसवलेली आहे आणि ती पद्धती ही प्रभू रामचंद्रांच्या विवाहामध्ये बसवलेली आहे. आणि असं सांगितलं जातं की ज्ञात जगातला पहिला विवाह आणि पहिलं विवाहाचा प्रयोग हा वसिष्ठांनी मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय घेतलंय ते फार सुंदर आहे. ते असं आहे की सत्ययुगामध्ये वाणीचा निश्चय होता आणि त्यामुळे इतर ठिकाणचा आपल्याला विचार करायचा. आता एकच उदाहरण घेतलं म्हणून आपण सांगू की म्हणून आजही कलियुगामध्ये वाङ्निश्चय होतो. लोक आपल्यावरती एक आरोप करतात
की तुमच्याकडे सत्ययुगामध्ये विवाह होते कुठे? आता तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपला नावं ठेवता. नाही, तिथे विवाह करायची गरजच नव्हती. प्रत्यक्ष आचाराची गरज नव्हती. वाणी हेच प्रमाण होत. आणि म्हणून आपल्याकडे वांग निश्चय, वचन प्रमाण आहे. आणि म्हणून त्या वधूला सुद्धा वाग्दत्त वधू असं म्हणतो. आता वाग्दत्त वधू नसते, कारण नुसतं वाणीने आम्ही करतो ना पुढे, त्याचा प्रयोग करतो ना विवाहाचा. सांगायचा हेतू असा आहे की प्रत्येक गोष्ट पापपुण्यात्मक विचारात घेतली, विधी निषेधात्मक विचारात घेतली. कशा करता? तुमच्यावरती धर्म नावाचा एक पगडा, इतर धर्मियांच्या ठिकाणी जी शिस्त किंवा त्यांची जी डिसिप्लिनरी ऍक्शन आहे, तशी आमच्या धर्मात त्या पद्धतीची नाही. हे पापपुण्य हे दुसऱ्याला घाबरवण्याकरता नाही. विधी निषेध हे तू नरकात पडशील आणि तुला असं होईल आणि तू पाप केलंस की तसं होईल असं सांगण्याकरता नाही. भूमिका एकच आहे. इथे जो जन्माला आला, ज्या स्थितीत जन्माला आला, तिथून त्याला पायऱ्या फक्त वरती चढायच्या आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवायचं. मी निषेधात्मक वागलो, मी काही वरत्या पायरीवर जात नाही. वेळच पडली तर मला खालच्या पायरीवर यावं लागेल. मी जर पाप केलं, मी काही पुढे जात नाही, मला मागे यावं लागेल. जीवन जगताना आता खूप मोठा विषय आपल्या ह्याच्यात पुढे पुढे येत जाईल. आपण आता तो विषय अगदी थोडक्यात घेऊ आणि पुढे जाऊ. तर सांगण्याचा हेतू असा आहे की ह्या सर्व गोष्टी, चित्तशुद्धी, त्याचबरोबर शरीर शुद्धी, त्याचबरोबर आमची बुद्धी, म्हणजे शरीराने निरामय आरोग्य संपन्न राहावं, मनाने आम्ही शुद्ध असावं, बुद्धी आमची विवेकी व्हावी, हे त्याचं प्रमुख कारण. आणि दुसरं असं की ह्या तीन गोष्टी घडल्या की मानवी जीवनाला जे सामर्थ्य प्राप्त होत, त्या देहामध्ये जे सामर्थ्य उत्पन्न होतं, ते सामर्थ्य आजचा विषय आपल्याला म्हणजे या जगात आज त्याचा अनुभव येत नाही, म्हणजे आपण घेत नाही, म्हणून आपल्याला ते तितकंसं सत्य वाटत नाही किंवा आपण त्याच्या जवळ जात नाही. नाही तर प्रत्येकाचं व्यक्तिमत्व जे कणखर होईल, जे सामर्थ्य संपन्न होईल, जे पूर्ण नियंत्रणातलं जीवन असेल, त्या जीवनाचा एक वेगळा आनंद मनुष्याला ह्या सर्व गोष्टी देतात. पुराणोक्त धर्म जो आहे, त्या पुराणोक्त धर्मामध्ये आणखीनही सैल केलं, बंधनं आणखीन सैल केली की तुझ्याकरता पापपुण्याच्या संकल्पना या आणखीन सोप्या आहेत, अधिक साध्या आहेत. त्याचं कारण तुझं बळ तेवढं आहे. स्मार्त त्याच्यापेक्षा थोड्या कडक आहेत. श्रौत बोलायचंच नाही. कलियुग आलं. भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये जन्म घेऊन भ्रष्ट राजा, भ्रष्ट प्रजा अशी जेव्हा स्थिती होते, तेव्हा द्वापार युग येत. त्या द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने कळस झाला, जन्म घेतला, अवतार घेतला, पुन्हा धर्माची स्थापना केली. पुन्हा पुन्हा आपल्याला बोलायची गरज नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. एवढ्या गोष्टींच्या करता मी जन्म घेतला जन्म भगवंताने, एवढ्या गोष्टींच्या करता घेतला. पुन्हा एक सुस्थिती आणली व्यासांच्या रूपाने. सगळे वेद आहेत त्यांचं सुसूत्रीकरण झालं आणि कलियुगाकरता एक सुंदरसं पाथेय दिलंय. कलियुग सुरू झालं. कलियुग सुरू झाल्यानंतरचा सुद्धा काळ आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णाचा काळ आहे तो इसवी सनाच्या पूर्वी 5000 वर्ष, म्हणजे 7000 वर्षामध्ये जवळजवळ 5-5.5 वर्ष आमचं जीवन सुस्थिर होत. त्यानंतरची जी आक्रमणं आहेत त्याला आम्ही जबाबदार आहोत, हिंदू जबाबदार आहे. बंधपितुरी करतो आहे, दंभाचार करतो आहे, दुसऱ्याला वश होतो आहे आणि स्वतः परवैशतेच्या वेड्या घालून घेतोय. काय करणार त्याला? आणि त्यामुळे आम्ही या फंदपितुरीमधूनच आम्ही ज्या परिस्थितीला प्राप्त झालो आणि ज्या परकीयांच्या आक्रमणामध्ये आम्ही असे परवशतेने जखडले गेलो, किती 1200 वर्ष आम्हाला हा काळ फार फार वाईट काढावा लागला. त्यानंतर स्वराज्य आलं. आता मगाशी आपण म्हणालो तसं की दासगणू महाराजांची खंत होती की या स्वराज्यामध्ये सुद्धा आम्हाला कुणाचं कौतुक करावं, कुणाचा महिमा गावा, अशी माणसं जन्माला येऊ नयेत. दुःख आहे, दुर्दैव आहे. असो, परंतु कलियुग आल्यानंतर कलियुगामध्ये तर परिस्थिती आणखीन कठीण आहे. कारण कलियुगात या श्रौत, स्मार्त आणि पुराण
उक्त जो धर्म आहे त्याच्या श्रुती स्मृती पुराणोक्त धर्मानी सुद्धा इथे भाग ना. त्याकरता चौथा आयाम आला, चौथा प्रकार आला, चौथ्या पद्धतीने धर्म या ठिकाणी जागृत राहिला, तो म्हणजे संत आले. आणि कलियुगाची देण आहे की संतांचा जन्म झाला, संत कलियुगामध्ये जन्माला आले. त्यांनी लोकांना प्रबोधन जे केलं अगदी सोपं, जाऊ द्या. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तसं की मनी नसे तरी नसो, वाचे तरी बसो, चाल केलासे मोकळा, बोला विठ्ठल वेळोवेळा. सगळं सोडा, विधी नाही, निषेध नाही, काय आम्ही कुठलीही गोष्ट मी मागत नाही तुमच्याकडे. नामाला सुरुवात करा, भगवंताचं स्मरण करायला सुरुवात करा. त्याच्यातून मनुष्य साधेल तर काही आपल्या जीवनाचं कल्याण साधून घेऊ शकेल. ही परिस्थिती कलियुगाची आज आपण पाहिली तर आज आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ती सद्य परिस्थिती दंभाचार, भ्रष्टाचार, अनीतिमत्ता, अप्रामाणिकता आणि त्याच्याबरोबर असत्यता, सगळे दुर्गुण आमच्या समाजामध्ये भरून राहिले. आणि असा समाज आहे तो आपल्याला असं वाटायला लागलं की आता हा समाज, हा धर्म तरी राहील का, हा समाज हिंदू म्हणून ओळखला तरी जाईल का. ज्या तऱ्हेचं जगातली याची परिस्थिती आहे आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या ज्या तुकडे तुकडे गँग्स आहेत, अमेरिका आहे, युरोप आहे, चीन आहे आणि अतिरेकी आहे, ही सगळी मंडळी म्हणून 5 प्रकारचे लोक एकत्र आलेले आहेत. 5 सत्ता किंवा सामर्थ्य एकत्र आलेले. त्यांनी भारताच्या नकाशावरती केव्हाच आपल्या सत्तेला वर्तुळ करून ठेवलेली आहे की हा भारत जिंकायचा आणि आपण कुणी कुणी कोणता कोणता तुकडा घ्यायचा आहे. ही परिस्थिती असताना सुद्धा आश्चर्यकारकरित्या आज काही फार बदललं आहे असं नाही, पण आश्चर्यकारकरित्या गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये हिंदू हा हिंदू म्हणून राहील की नाही असं जेव्हा वाटत होतं, त्या 10 वर्षातला जर आपण आलेख काढला, ग्राफ काढला, तर आपल्या असं लक्षात येईल की तो जे ऍक्सिसला, व्हर्टिकल ऍक्सिसला पॅरलल येणार आहे, उभी रेषा येणार, चढती कमान नाहीच आहे, सरळच रेषा आहे. आज कळतं, तेव्हा नव्हतं कळत. 10 वर्षापूर्वी 14 साली नव्हतं वाटलं की घडणारी प्रत्येक घटना ही स्ट्रेट लाईननीच वरती जाणार आहे. त्यावरच्या त्या नकाशावरती येणारा जो कोण आहे तो अगदी 90 अंशाचाच होणार आहे. आणि आश्चर्य आहे की आज जेव्हा हा राम जन्मभूमीचा प्रसंग उभा राहिला त्यावेळी आपल्याला अनुकूल तर प्रतिसाद मिळालाच मिळाला, पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट घडली की आज या वर्षामध्ये प्रत्यक्ष रामलल्लाची स्थापना, प्रत्यक्ष त्या स्थानावरचं जे भव्य असं रूप, जगाला हादरवून सोडणारं रूप आहे. आजपर्यंत जग ज्या प्रकाराने बोलत होतं की हिंदुस्थान हा एकसंध देशच नाहीये, हे सगळे तुकडे तुकडेच होते, हे काही कधी एकत्र येणं शक्य नाहीये, या देशातल्या लोकांना आम्ही कसंही विभाजित करू, त्यांना कल्पनाच आली नाही की ह्या देशाची नर काय आहे आणि कशावरती हा देश एकत्र येऊ शकतो. दुर्दैव असं आहे की 75 वर्ष आम्ही ज्याला आपण म्हणू की सर्वधर्म समभाव या स्थितीला न येता आम्ही धर्मनिरपेक्ष राजवट या भूमिकेमधून आम्ही जे काही आचरण केलं आणि हिंदूंवरती अन्याय आणि इतरांचं लांगुल चालन म्हणा की त्यांना संतुष्ट करणं म्हणा, काही शब्द वापरा, परंतु या सर्व प्रकरणामधून हा हिंदू समाज हा पूर्ण संपला होता. म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी लढण्याचं सामर्थ्य होतं, स्वातंत्र्यानंतर लोकांनी असं ओळखलं होतं, जगभराने ओळखलं होतं की हा समाज आता प्रतिकारक्षम राहिलेला नाही, हा उदासीन झालाय, स्वार्थी झालाय. पण 10 वर्षात हा समाज, त्याचं उत्थापन जर आपण आता पाहिलं तर विलक्षण आहे. या प्रसंगातली आत्ताची सर्व लोकांची असणारी जी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेमधून केलं जाणारं जे काम आहे त्यातून आता सद्यस्थितीमध्ये आजची स्थिती अशी आहे असं काही म्हणता येत. आपण पूर्वी म्हणत होतो की भले एक राजवट बदलली, बदललेल्या राजवटीतून निदान 100 वर्षांनी तरी हा समाज हिंदुत्वाच्या करता अधिक पोषक होईल, पण आता जर पाहिलं तर विषयाचं समीकरण पूर्ण बदलून गेलं.
आत्ताची स्थिती अशी आहे की मी असं म्हणत नाही की हे सगळे जे दुर्गुण आपण वर्णन केले भ्रष्टाचारासहित सगळे ते ताबडतोब नष्ट झालेत असं नाही म्हणता येणार. ती सगळी आव्हानं या समाजाच्या समोर आहेतच, प्रवृत्ती समाजाच्या समोर आहेतच. पण त्याच वेळी ही जी अस्मिता जागृत झाली आहे त्या अस्मितेने असं दाखवून दिलं आहे की माहित नाही पुढे काय प्रपोर्शन मध्ये किंवा पुढे काय गतीने हा समाज बदलेल माहित नाही आपल्याला. म्हणजे ईश्वराच्या मनामध्ये जर काही विशेष संकल्प असेल तर तो घडवत असेल. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठती आमच्या हृदयात आहेच तो. कसं परिवर्तन घडवतो हे आपल्याला माहित नाही, परंतु आपल्यावरती जो एक आरोप आहे तो आरोप असा आहे की हे भारतीय लोक जे आहेत यांची स्मृती फार तात्कालिक आहे, फार अल्प आहे. हे आता जरी राम जन्मभूमीच्या जोशामध्ये आलेले असले तरी सुद्धा हे क्षणात विसरून जाणार आहे. असेल त्यांच्या दृष्टीने ते जे बोलत असतील ते खरं असेलही माहित नाही, परंतु जेव्हा खरा इतिहास आज आपल्या समोर येतोय तेव्हा आपल्या असं लक्षात येत आहे की जो इतिहास आमच्या समोर आणला तो मुळी खोटाच होता. त्या इतिहासाप्रमाणे आम्ही कुठे कोणाला झगडा दिला नाही, सगळ्यांनी आमच्यावरती राज्य केलं आणि राज्य करताना आम्ही नेहमीच दुबळे राहिलो. आम्ही कधीच दुबळे नव्हतो, आम्ही कधीच लढा दिला नाही असं झालं नाही. आजवर आम्ही लढा देत आलो. आणि हे जर त्यांना वाटत असेल की हा समाजच असा आहे, हा समाजच भॅड भेकड स्वार्थी आहे, तर ते चित्र निर्माण केलं आहे ते खोट्या इतिहासात निर्माण केले. खरा इतिहास असा नाही. नाही तर राम जन्मभूमीची जी आजवर 500 वर्षाचा लढा देण्याची जी काही चळवळ आहे ती चालू राहिली असती. ती कधी सौम्य झाली आहे, कधी प्रखर झाली, पण 500 वर्ष लढा चालू राहिला. आणि एक गोष्ट आहे की आता तत्वज्ञानाचा फक्त विषय मांडून आजचा विषय आपण संपवू. उपनिषद म्हणतात की आम्ही म्हणतो जे, आणि उपनिषदांचा आम्ही आधार घेतो. कसा घेतो? आम्ही असं म्हणतो की आता ही एक चळवळ, ही एक घटना आमच्या हिंदुस्थानला, आमच्या समाजाला बदलवण्याला कारणीभूत तर होईलच होईल, परंतु आमच्या समाजाचं पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन, पूर्णपणे बदल, त्याची प्रवृत्ती, त्याचं जीवन, त्याची वागणूक, अनेक अनेक गोष्टींचा विचार केला तर ते पुरं बदललेलं आहे असं लक्षात येईल. त्याचं कारण असं की उपनिषद आम्हाला एक फार छान सूत्र सांगतात, नते श्रांतस्य सख्याय देवा. ते म्हणतात जेव्हा समाज 30-30 लाख लोक त्या रामाच्या करता आपल्या देहावरती पाणी सोडलेलं आहे, आज कितींना कंठस्नान घातलेलं आहे. 5 लाखांची संख्या तर आज ऑफिशियली सांगितली जाते, त्याच्या किती 5 पट आहे का 10 पट आहे कोणाला माहिती. इतका लढा एकेका गोष्टी करता या समाजाने दिला आहे. उपनिषद म्हणतात केलेल्या चुका आहेत त्याचे तर परिणाम भोगावे लागलेच आहेत या समाजाला, पण त्याच वेळी हा समाज जेव्हा प्रामाणिक प्रयत्नशील आहे कोणत्याही गोष्टी करतात त्यावेळी ह्या समाजाला त्याचं फळ मिळालंच पाहिजे. आणि त्यामुळे आज ज्या त्यागावरती, आज ज्या समर्पणावरती, आज ज्या भूमिकेवरती हा समाज उभा राहिला आहे आणि आज सुदैवानी जी राजवट आम्हाला मिळाली आहे, सगळं जग हळहळत आहे की ही राजवट अजून 25 वर्ष हलत नाही. आणि ही जर अजून 25 वर्ष हल्ली नाही तर आमच्या समाजामध्ये पूर्ण बदल घडेल, आमचा समाज पूर्ण पालटेल याची खात्री आहे. कारण ज्या वेगाने हा समाज बदलतोय तो वेग पाहता या समाजाचं कोणत्याही क्षणी कशाही प्रकाराने उत्तम परिवर्तन होऊ शकतं. आता आम्ही इथे आहोत. आता प्रश्न आपला आहे की ही सद्य परिस्थिती आहे आणि ही उपनिषद आहे की जी आम्हाला पहिलंच सूत्र सांगतात, प्रामाणिकपणे कष्ट करा, आयुष्यात अगदी साक्षेपाने कष्ट करा, सातत्याने प्रयत्नशील राहा, यश तुमच्याच बाजूने. आता जर ह्या समाजामध्ये ह्या बदलत्या काळाबरोबर, बदलत्या समाजाच्या चित्राबरोबर किंवा मिळणाऱ्या सगळ्या संधी बरोबर आम्ही बदललं पाहिजे. कशा करता बदललं पाहिजे? हे काय आहे, ही काळी बाजू काय आहे याचा विचार करण्याचं कारण नाही. आपण काय करायचंय? आपण आता एवढे सगळे का बोललो? श्रुती, स्मृती, पुराण, संत
ही सगळी वचनं आपण ऐकली. महाराष्ट्राला तर संतांचं वैभव आहे. संतांनी आम्हाला इतकं प्रबोधन केलंय. आता या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलेले आहोत, तर आम्हाला कोणतं जीवन कसं जगायचं, बालपणी कसं जगायचं, तारुण्यावस्थेत कसं जगायचं, प्रौढावस्थेत कसं आणि वृद्धावस्थेत कसं, हे आम्ही ठरवायचं आहे. आणि ठरवताना काय दोष आहेत त्याच्याकडे न बघता फक्त गुणांचा विचार करत आम्हाला पुढे जायचं. म्हणजे आम्हाला फक्त पायऱ्या वर चढायच्या आहेत. आणि ज्या समाजाला पायरी वर चढायची आहे त्या समाजालाच उपयोगाला उपनिषद येतात. त्याचं कारण असं, जो आपला पुढच्या वेळेचा विषय आहे किंवा उपनिषदा संबंधाने जे आपण बोलणार आहोत ते ओम पूर्णमद पूर्णमिदम आहे. सगळं पूर्ण आहे, सगळं उत्तम आहे. परमात्मा पूर्ण आहे, हे जग पूर्ण आहे. या जगामध्ये केलेल्या कार्याला अपूर्णता ही त्याच्या आधीची पायरी, 19-20 वाली नाही, त्याच्या बरीच अलीकडची पायरी. आणि पूर्णतेची पायरी 19-20 कडे जाणार. आणि त्यामुळे साक्षात पूर्णावस्था या जीवनामध्ये मिळते, म्हणून संत पाहिले. आणि संतांच्या जीवनाचं मार्गदर्शन या काळाला आम्हाला महाराष्ट्राला प्रत्यक्ष मिळालेलं आहे. त्यामुळे जीवनाला पूर्णता आणणं आणि कृतार्थता आणणं कशी आणावी उपनिषद शिकवतील, मार्गदर्शन करतील. या स्थितीमध्ये संपूर्ण भारतीय सनातन धर्माचा ढाचा हा 4 गोष्टींनी समृद्ध झालेला आहे. श्रुती, स्मृती, पुराण आणि संत यांचं प्रबोधन. आणि म्हणून या धर्माला जो कोणी काही बोलला, प्रत्येकाच्या करता आमच्याकडे सोय आहे, आमच्याकडे उत्तर आहे. त्या प्रत्येकाकरता इथे विचार आहे आणि त्या प्रत्येकाकरता इथे स्थान आहे. या समाजाने कुणालाही बाहेर घातलेलं नाहीये, बाहेर टाकलेलं नाहीये. जगाने जरी आम्हाला म्हटलं की हा धर्म ऑक्टोपस सारखा आहे, सगळ्यांना सगळ्या बाजूनी गिळतो, आम्ही गिळत नाही. आमचा विचारावर आणि बुद्धीवर विश्वास, त्याच श्रद्धेने आम्ही राहतो, कार्य करतो. उपनिषद तेच सांगतात, किंबहुना आमचं तत्वज्ञान तेच सांगतं, म्हणून आमचा आचार धर्म सुधारतो. पुढच्या वेळेपासून आपण सद्यस्थितीमध्ये उपनिषदांचं जे काही महात्म्य आहे ते घेताना पूर्ण मदपासून आपण सुरुवात करू आणि उपनिषदांचं स्वरूप आधी थोड्या वेळात समजून घेऊ आणि एका उपनिषदाकडे वळू. आजचा विषय इथे थांबवू. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.